महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा हा नाद घुमला तो राजधानी दिल्लीत। 2015च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राची ही वारी लक्षवेधी ठरली। महाराष्ट्राच्या या चित्ररथाला पहिलं बक्षीसही मिळालं। मात्र यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राच्या श्रीमंत संस्कृतीचं दर्शन राजपथावर होऊ शकणार नाही, कारण पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राला केलेली नो एंट्री। परेडमध्ये तुम्ही सातत्यानं सहभागी होताय, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या असं अजब कारण देत पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रवेश नाकारलाय। दुसऱ्याला संधी द्यावी म्हणजे महाराष्ट्राचा चित्ररथ कोणामुळे आज रद्द होतोय? जर डॉक्टर आंबेडकरांची थीम दिली असेल महाराष्ट्राला किंवा देशाला, बरोबर ना, आणि त्यात महाराष्ट्रातून रथामध्ये नसतील आणि तो रथच नसेल तरी महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची गंभीर लाजिरवाणी गोष्ट आहे। पंतप्रधान कार्यालयाहून काही अंतिम निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयानुसार हे अंतिम निर्णय पुढे आलेला दिसतोय, पण याच्याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण केलं पाहिजे। सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी मात्र हे आरोप खोडून काढताना मोदी सरकारची बाजू उचलून धरली आहे। 15-16 राज्यांना संधी मिळते, सगळ्यांना संधी द्यायची असते आणि या पद्धतीने संरक्षण मंत्रालय त्यावेळी निर्णय घेत असतं आणि त्यामुळे असा कुठलाही शोध लावायचं कारण नाही। वस्तुस्थिती माहिती करून घेणं उपयोगी आहे। केंद्र सरकारनं यंदा चित्ररथांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीची थीम दिली होती, तर महाराष्ट्र सरकारनं गोंधळ जागरणाची थीम सुचवली होती। केंद्र आणि राज्य सरकारचा चित्ररथावरून असा गोंधळात गोंधळ सुरू आहे। या गोंधळात ज्या महाराष्ट्रात बाबासाहेब वाढले त्या महाराष्ट्राचा चित्ररथ मात्र राजपथावर दिसणार नाहीये। राज्य सरकारच्या कल्पकतेचा दळभद्रीपणाच यातनं दिसून येतोय। रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।